LBS मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद केलेला आहे, त्यामुळे या मार्गावरून जाण्याचा जर आपला आजचं नियोजन असेल तर वाहतुकीसाठी हा मार्ग बंद आहे। LBS महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, अनेक वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत, त्यामुळे LBS मार्गावरून आजचा प्रवास टाळावा आवाहन करण्यात येते। LBS मार्ग ठिकठिकाणी आता जलमय झालेला आहे। अनेक ठिकाणी खरं तर LBS मार्ग हा सायनपासून ठाण्यापर्यंत जोडला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या मार्गावर नेहमीच खरं तर वाहतुकीची कोंडी दिसत असते, मात्र आज संपूर्ण हा रस्ता जलमय झालेला आहे। ठिकठिकाणी वाहनं अडकून पडलेली आहेत, या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे सुद्धा आहेत। ते कुर्ला LBS मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या भागामधून LBS मार्गावरून प्रवास करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर अनेक वाहनं या ठिकाणी पाण्यामध्ये अडकून पडली आहेत। तर या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। एकीकडे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर दुसरीकडे जर आपण पाहतोय LBS मार्गावरची दृश्य आहेत, अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुडुंब पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। पाण्याचा जर फ्लो आपण पाहिला तर या ठिकाणी सहसा उभं राहू शकत नाही असा हा फ्लो पाण्याचा या ठिकाणी आहे। जर आपण पुढे पाहिलं तर एक कार देखील या संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे पोलिसांनी हा संपूर्ण रस्ता आहे तो आता बंद केलेला आहे। एकीकडे इथून सायन आणि मुलुंडच्या दिशेने हा रस्ता जातो, सगळा रस्ता आहे तो बंद केलेला आहे। इकडे बेस्ट बसेस देखील आहेत, त्या आता रस्त्यावरच थांबवण्यात आलेल्या आहेत आणि काही नागरिक आहेत ते आता रस्त्यावर उतरून इथून येण्या जाणाऱ्या नागरिकांना आहे ते मदत करत आहेत। खरं तर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे अक्षरशः कमरेपर्यंत पाणी आहे, त्या रस्त्यावर साचलेला आहे। LBS मार्ग हा खरं तर गजबजलेला रस्ता असतो, परंतु आता मात्र या संपूर्ण रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि पाण्याचा जो फ्लो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, तो येताना दिसून येतोय। इथल्या आजूबाजूचे परिसर आहेत ते देखील आता रिकामी केले जात आहेत, पोलीस उतरले आहेत रस्त्यावर आणि इथले स्थानिक नागरिक देखील रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। तर काय नेमकी LBS मार्गावर परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्याला सांगत होते। तर कुर्ला भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं LBS मार्गावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे हा मार्गच आता पूर्णपणे ठप्प झालेला आहे। अनेक वाहनं या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे LBS मार्गावरून आता वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे।